चला तर फ्रेंड, आज आपण शेंगदाणे आणि बेसनपासून काही असं नवीन स्नॅक्स तयार करणार आहोत, जे की बाजारात खूप महाग मिळते. तर मुलं पण हे आवडीने खूप खातात. तर बघा, यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा वाटी बेसन घेतलेले आहे. तर शेंगदाणे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण. तर बघा, आपण दुकानातून आणतो, दुकानात तर खूप महाग मिळते, पण घरच्या घरी एवढा सोपा स्नॅक्स, तर मुलांना आवडणारा हा पदार्थ. तर बघा, स्वच्छ पाण्याने आपण शेंगदाणे धुवून घेतले. आता यामध्ये थोडं बेसन पीठ घालायचं, जेवढं पाहिजे तेवढं. नंतर आपण पुन्हा पण यामध्ये ॲड करू शकतो. जास्त पण असं घट ठीक नाही पाहिजे, थोडं पातळच ठेवायचं. तर या शेंगदाण्यामध्ये बेसन असं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं करायचं, एकदमच नाही टाकायचं, एकदम थिक पण होऊ शकते. तर यामध्ये 1 चम्मच मीठ घालायचं आणि 1 चम्मच हळद घालायची. तर इथं आपण 1 चम्मच हळद घातली आणि नंतर यामध्ये 1 चम्मच तिखट घालायचं. तर बघू शकता तुम्ही, यामध्ये मी 1 चम्मच तिखट घालत आहे आणि थोडासा चाट मसाला पण ॲड करायचा. तर बघा, हे मी एव्हरेस्टचा चाट मसाला वापरत आहे, खूप छान आहे. तर बघा, मी यामध्ये थोडा चाट मसाला ॲड करत आहे, जे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर आता यामध्ये थोडं पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडं हातानेच असं शिपडून घ्यायचं आणि चमच्याच्या मदतीने हे सर्व मिश्रण मिक्स करायचं. थोडं पाणी टाकायचं, एकदमच नाही टाकायचं. तर बघा, मी इथं थोडं पाणी ॲड करत आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडे पसरलं पाहिजे मसाले, बेसन व्यवस्थित लागलं पाहिजे. तर असं चमच्याच्या मदतीने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तुम्ही इथं बघू शकता, आपलं हे बेसन आणि शेंगदाणे असं मिक्स करून झालेले आहेत. असं मिश्रण तयार करून घ्यायचं. आता आपण याला थोडा वेळ असं एका बाजूने ठेवून द्यायचं आणि त्यावर एक परात ठेवून द्यायची. तर तोपर्यंत आपण कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवायचं. तेल असं एकदम कडकड गरम होऊ द्यायचं. तर बघू शकता, माझ्याकडे थोडं तळणाचं तेल होतं, मी ते यामध्ये ॲड केलं आणि त्यामुळे तुम्हाला ते तेलामध्ये असं काळसर दिसणार आहे. ते तळणाचंच आहे. मी थोडं चांगलं आणि आधीचं जे तळणाचं होतं ते यामध्ये ॲड केलं. तर हे बघा, आपलं मिश्रण तयार आहे. थोडं 10 मिनिटं असं बाजूला ठेवलेलं होतं आपण तेल गरम करेपर्यंत. तर आता आपण हे तळून घेऊ. तर बघा, किती असा छान कलर आलेला आहे. आता तेल कडकड तापलेलं आहे. तर आता आपण हे तेलामध्ये शेंगदाणे टाकायचे. तर बघा, असे झाऱ्याच्या मदतीने असे पसरट टाकायचे. झारा असा थोडासा हलवून चांगले होऊ द्यायचे, असे मोठ्या फ्लेवर. इथं तुम्ही बघू शकता, असे झाऱ्याच्या मदतीने असे सगळे असे एकमेकाला लागलेले असतील, त्याचे झाऱ्यानं असे बाजूला सरकून घ्यायचे. तर चांगले कडकड असे तेलामध्ये छान रंग येईपर्यंत होऊ द्यायचे. जास्त पण नाही होऊ द्यायचे, त्यामुळे जळू शकतात. इथं तुम्ही बघू शकता, हे तळलेले आहेत. मी काढून घेत आहे एका झाऱ्याच्या मदतीने. तर बघा, कसे वेगवेगळे किती क्रिस्पी झालेले आहेत. तर बघा, इथं सर्व तळून झालेले आहेत.
तर बघा अगदी क्रिस्पी झालेला आहे. तर लहान मुलांसाठी आवडणारा हा स्नॅक्स खूपच खायला पण खूप टेस्टी आहे आणि लहान मुलांना पण खूप आवडते. तर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.